नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण दशमी कशी करायची ते बघतोय, किंवा दशम्या पण म्हणतात. तर प्रवासासाठी या दशम्या खूप उपयुक्त ठरतात, कारण या खूप दिवस टिकतात आणि चवही खूप छान लागते आणि खाण्यासाठी पण सोप्या पडतात. तर दशम्या गोड पण होतात आणि तिखटाच्याही बनवतात. आणि गोडामध्ये हे गूळ घालूनही बनवता येतात आणि साखर घालूनही बनवता येतात. तर आज आपण गूळ घालून दशमी कशी बनवायची ते पाहू, त्यातल्या त्यात हेल्दी, कारण गूळ लोहयुक्त असतो. तर इथे पाव कप मी दूध घेतलं आहे बाउलमध्ये. दूध थोडंसं असं कोमट करून घेतलं आहे, मायक्रोवेवमध्ये एक 20 ते 30 सेकंद कोमट केलं आहे. दूध खूप असं कडकडीत किंवा बॉइलिंग नाही घ्यायचं, कारण त्यामध्ये जर आपण गूळ घातला तर मग ते दूध फाटू शकतं. तर त्यामध्ये आता मी पाव कप किसलेला गूळ घालते. गूळ हा बेसिकली आपल्याला दुधामध्ये विरघळवून घ्यायचा आहे, मेल्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे मग पिठामध्ये हे मिश्रण व्यवस्थित मिसळून जातं. आणि या ठिकाणी दुधामध्ये गूळ व्यवस्थित विरघळला आहे, तुम्ही बघू शकता. आता हे बाजूला ठेवूयात. आता आपण पीठ कसं मळायचं ते बघूयात. तर त्यासाठी इथे डिशमध्ये 1 कप मी गव्हाचं पीठ घेते. त्यामध्येच आपण वेलची पूड घालूयात चवीपुरती. जायफळ पण घालू शकता तुम्ही. 1 चमचा बेसन, चिमूटभर मीठ, अगदी चिमूटभर. आणि हे एकदम मिसळून घेऊयात. व्यवस्थित मिसळून झालं की यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आणि पुन्हा मिसळून घ्यायचं. तूप ह्या पिठामध्ये व्यवस्थित असं कंबाईन झालं, मिसळून झालं की हे पीठ थोडंसं असं क्रमली दिसतं, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये हे जे आपण दूध आणि गुळाचं मिश्रण करून घेतलं ते थोडं थोडं घालून याचा थोडासा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा. एक कप पीठ जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं आणखी पीठ घालू शकता, हे दूध आणि गुळाचं मिश्रण मावेल इतपत. या ठिकाणी हा पिठाचा गोळा मळून तयार आहे, तुम्ही बघू शकता. थोडासा असा घट्टसर करायचा हा गोळा. तर हे जे प्रमाण आपण घेतलं 1 कप पीठ आणि पाव कप दूध, तर हे परफेक्ट आहे. यामध्ये मला 1 चमचाही जास्त दूध किंवा पीठ घालायची गरज नाही पडली. आता हे एका बाउलमध्ये काढून घेते. झाकण ठेवायचं आणि एक अर्धा ते पाऊण तास आपण हे बाजूला ठेवूया. या ठिकाणी हे दशमी बनवायचं पीठ मी अर्धा तास बाजूला ठेवलं होतं. आता आपण यापासून दशमी बनवूयात. तर हे पीठ आधी मी काढून घेते. तुम्ही पाहू शकता, मळताना आपण असा थोडासा घट्टसर गोळा मळला होता, पण थोडं बाजूला ठेवलं की तो आपसुकच असं त्याला पाणी सुटतं आणि मऊ पडतो. आता 1 कप जेव्हा आपण गव्हाचं पीठ घेतो त्यामध्ये 3 दशम्या व्यवस्थित होतात, मध्यम आकाराच्या, खूप जाड पण नाही आणि खूप पातळही नाही. आता एक गोळा करून घेऊया त्याचा. हे एकसारखं पीठ करून घेतलं की याची आपल्याला साधी पोळी लाटायची, जशी आपण साधी एखादी चपाती लाटतो तशी. घडी वगैरे घालायची अजिबात गरज नाही, नुसती गोलसर लाटून घ्यायची आणि जाडीला थोडीशी जास्त ठेवायची, खूप पातळ अशी नाही लाटायची ही दशमी. वेलची आणि गुळाचा ऑलरेडी खूप छान वास येतो पोळी लाटतानाच. आणि हे पीठ जर व्यवस्थित मळलं गेलं असेल तर तुम्ही इथे बघू शकता, मी तेल किंवा कोरडं पीठ असं काहीच लावत नाही आहे. हे आपसुकच व्यवस्थित आणि छान लाटलं जातं. या ठिकाणी ही दशमी व्यवस्थित लाटून घेतली, तुम्ही बघू शकता. थोडीशी जाडसरच आहे ही, खूप अशी पापड एवढी पातळ नाही केलेली किंवा खाकऱ्यासारखी, किंवा इव्हन पोळीपेक्षाही थोडीशी जाडसर लाटायची. आता मी पाठीमागे तवा गरम करायला ठेवला. आता आपण हे भाजून घेऊयात. तवा इथे या ठिकाणी व्यवस्थित गरम झाला. मध्यम आचेवरच आपल्याला ही दशमी भाजून घ्यायची, खूप हाय हीटवर नाही भाजायची, नाहीतर मग गूळ असतं घातलेला यामध्ये, तो करपू शकतो. 1 मिनिटभर भाजून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता इथे वर थोडेसे हलकेसे बुडबुडे यायला सुरुवात झाले. आता मी ही पलटी करून घेते. परफेक्ट. थोडंसं एक 2-3 थेंब साजूक तूप घालते.
परत पलटी करूयात. तूप घातला की खूप छान वास येतो. मस्त. मस्त मस्त असं खरपूस सोनेरी रंगाला आणि वासही खूप छान येतो. वा. या ठिकाणी ही आपली दशमी तयार आहे. दशमी इथे बनवून तयार आहे. खूप छान दिसते. तुम्ही खाता यावी, खाण्यासाठी सोयीस्कर जावी त्यासाठी असं त्रिकोणी आकारामध्ये तुम्ही ही कट करून ठेवू शकता. ह्या दशम्या एक 8 ते 10 दिवस व्यवस्थित टिकतात. त्यामुळे प्रवासासाठी हे खूप छान हेल्दी असं स्नॅक आहे. प्रवासासाठी नाहीच पण दिवसातून अधेमध्ये खाण्यासाठी तुमच्या मुलांसाठी किंवा स्कूल टिफिनमध्ये देण्यासाठी पण ही परफेक्ट रेसिपी आहे. हे दशम्या तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये कट करून टिफिनमध्ये देऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करायचा, कमेंट करायचं, सबस्क्राईब करायचं. त्याशिवाय कुठेही जायचं नाही आहे. आणि इन्ग्रेडियंट लिस्ट व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा खमंग खुसखुशीत रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.